नमस्कार. मी विनीता बालाजी देशपांडे, पंढरपूर येथे राहते. माझे वय 77 आहे. अनुराधाताईंनी मनाच्या श्लोकांची स्पर्धा घेतली, त्यामध्ये मी भाग घेत आहे. मी निवडलेला श्लोक क्रमांक 9 असा आहे. नको रे मना क्रोध द्रव्यते पुढिलांचे अति स्वार्थन बुद्धी नरे पापसाचे घडे भोगणे पापते कर्म खोटे न होता मनाचा रिखे दुःख मोठे. या श्लोकामध्ये समर्थांनी मनातील दुष्ट बुद्धी सोडून दे व चांगले वर्तन कर असा संदेश दिला आहे. नको रे मना द्रव्य ते पुढिलांचे. याचा अर्थ काय होतो? दुसऱ्या कोणाचेही द्रव्य तू घेता कामा नये. आपल्या अधिकाराचे नाही ते कोणत्याही रीतीने मिळवणे ही चोरी आहे. इतर कुणीही अनितीने वागले तरी मी नीती सोडता कामा नये अशी वृत्ती प्रत्येकाने ठेवावी. माणसाने आवश्यक तेवढा धनसंचय करायला आडकाठी नसली तरी संपत्ती गोळा करण्याची मर्यादा लक्षात ठेवली पाहिजे. स्वतः कष्ट न करता आयते धन मिळवण्याची सवय लागली की माणूस आळशी बनेल, त्याला धनाची किंमत राहणार नाही. अनुराधाताईंनी या श्लोकाचे विवेचन करताना पैशाचे महत्त्व सांगून पैशाचा योग्य मार्ग सांगितला आहे. यासाठी एका अधिकाऱ्याने कुटुंबासाठी ज्या भेटी घेतल्या त्या स्वतःच्या कमाईच्या पैशातून घेतल्या व कंपनीतर्फे बोनस मिळणाऱ्या वस्तू गरीब गरजू कामगारांना दिल्या असे उदाहरण दिले आहे. अतिस्वार्थबुद्धी नरे पाप साचे. यातील स्वार्थबुद्धी म्हणजे फक्त स्वतःच्या लाभाचा विचार करणे व दुसऱ्यावर अन्याय होतो आहे याचा विचार न करणे. लग्नामध्ये नवरदेवाने खूप हुंडा मागणे व ॲडमिशनसाठी संस्थेने डोनेशन मागणे या 2 गोष्टींचे उदाहरण अनुताईंनी या स्वार्थबुद्धीसाठी दिले आहे. झाडे तोडून निसर्गाच्या पर्यावरणाचा समतोल बिघडतो म्हणून झाडे लावणे, पाणी जपून वापरणे या गोष्टी समाजामध्ये रुजल्या तर समाजाचे स्वास्थ्य टिकेल. या सद्यस्थितीतील परिस्थितीचे केलेले वर्णन मला खूप आवडले. माणसाला पुण्य न करता चांगले फळ मिळावे असे वाटते. पुण्याचे फळ ते सुख व पापाचे फळ ते दुःख. म्हणून दुःख नको असेल तर पाप करू नका. स्वार्थबुद्धी पापमूलक आहे, तिचा त्याग केला पाहिजे. जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे असा संदेश समर्थांनी दिला आहे. हाच संदेश सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा चांगला उपक्रम अनुराधाताईंनी राबवला आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.